अखिल भारतीय हिंदू महासभा 23वे वार्षिक अधिवेशन भागलपूर. अध्यक्षीय भाषण. विक्रम संवत 1998 सन 1941. माझ्या हिंदुत्वनिष्ठ सहकारी सैनिक बंधूंनो, आपण सर्वांनी मला अखंडपणे 5व्या वेळेसही अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्षपद देऊन जो गौरव करून माझेवर जो विश्वास प्रकटविलात त्याविषयी मी आपला कृतज्ञ आहे. मी गेल्या वर्षीच माझ्या अध्यक्षपदाचे 2 वेळा त्यागपत्र दिले होते आणि माझी ढासळती प्रकृती आणि हिंदुत्वनिष्ठ कार्याचा वाढता व्याप या दोन्ही गोष्टी लक्षात घेता मला विश्रांती देऊन हिंदू महासभेचे नेतृत्व योग्यतर आणि अधिक कणखर व्यक्तीचे हाती द्यावे अशी विनंती केली होती. परंतु हिंदुस्थानभर पसरलेल्या कार्यकर्त्यांचा आग्रह आणि अखिल भारतीय हिंदू महासभा समितीने व्यक्तविलेली इच्छा यास मान देऊन मी अध्यक्षपदाची धुरा पुढे रेटावयाचे ठरवले आणि हिंदुस्थानातीलच नव्हे तर परदेशातील हिंदू संघटकांनी जो नितांत विश्वास माझेवर ठेवला आणि जे प्रेम व्यक्तविले त्याला पात्र ठरवण्यासाठी व्यक्तिशः सर्व प्रयत्न केले. यावर्षीही नूतन वर्षाच्या अध्यक्षाच्या निवडणुकीची वेळ येत चालली त्यावेळी मी बहुतेक सर्व कार्यकर्ते आणि अधिकारी यांना यंदाचे वर्षी तरी माझे नाव अध्यक्षीय टिप्पणीतून वगळा अशी स्पष्टपणे लेखी विनंती केल्याचे सर्व जनतेला माहीतच आहे. निवडणुका झाल्यानंतरही मी त्यागपत्रे द्यावयाचे निश्चित ठरवले होते. परंतु त्याचवेळी भागलपूर येथे भरणाऱ्या हिंदू महासभेच्या अधिवेशनावरील बंदी उठवण्याचे सरकारने निस्संदिग्धपणे नाकारले. या सरकारी बंदीमुळे अध्यक्षपदाचे त्यागपत्राचा विचार मला माझे डोक्यातून काढून टाकणे अपरिहार्य झाले. ही बंदी म्हणजे हिंदुत्वाभिमानांवर पडलेला असह्य, आगंतुक आणि अन्याय्य घाव असल्यामुळे ती काढून घेण्यासाठी आपल्याला शक्य असलेले सर्व वैध प्रयत्न करणे हे प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यास अत्यावश्यक झाले. आणि अशा या भागलपूर अधिवेशनासाठी निवडलेला अध्यक्ष या नात्याने माझे कर्तव्यही स्पष्टच झाले. ते म्हणजे आपल्या जागी खंबीरपणे उभे राहणे हेच होय. आणि म्हणून येत्या वर्षासाठी 5व्या वेळी अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्षपदाची धुरा आणि नेतृत्वाचे दायित्व मी स्वेच्छेने मान्य केले आहे. मला पुनश्च एकदा हिंदू चळवळीचे नेतृत्व देऊन आपण माझा केलेला सन्मान आणि मजवर व्यक्तविलेला विश्वास यास मी पात्र ठरावे यासाठी मी हिंदू हितकारणार्थ माझ्या हातून पुष्कळ सेवा समर्थ सक्षमपणे पार पडो. सरकारने घातलेल्या अन्याय्य अपमानकारक नि अनैर्बंधिक बंदीचे प्रकरण ज्यावेळी मदुरेच्या हिंदू महासभा अधिवेशनात पुढील अखिल भारतीय अधिवेशन बिहार प्रांतात घ्यावे असे ठरले नि स्वागत समितीने निरनिराळ्या ठिकाणांची पाहणी करून अधिवेशनासाठी भागलपूर निश्चित केले. त्यावेळी भागलपूर येथे वसती करून राहिलेल्या मूढभर मुसलमानांच्या बकरीद सणाचे वेळी तेथील जमातीमधील शांततेला बाध आणावा हा हेतू हिंदू महासभेचे मनात येणेही असंभाव्य होते हे सरकारलाही मान्य करावे लागेल. सर्व हिंदुस्थानभर मुसलमान लोक बकरीद पाळतात, पण हिंदुस्थानातील इतर सर्व ठिकाणे सोडून भागलपूर सारख्या यत्किंचित गावात राहत असलेल्या मूढभर मुसलमानांविरुद्ध विशेष कटाक्षाने वागण्याचे काहीच कारण नव्हते. काही सरळ स्वाभाविक गोष्टी आणि भागलपूरमधील काही सोयी आणि इतर काही गोष्टी यांचा साकल्याने विचार करून जेव्हा ते ठिकाण निश्चित केले तेव्हा मात्र बिहार सरकार खाडकन जागे झाले आणि या अधिवेशनावर बंदी घालणारा आणि 1 डिसेंबर 1941 पासून 10 जानेवारी 1942 पर्यंत हे अधिवेशन बिहार प्रांतातील काही जिल्ह्यात आणि भागलपूर नगरात भरवले जाऊ नये असा त्याने फतवा काढला. बिहार सरकारने असे तर्कट लढवले की बकरीदनी अधिवेशन एकाच वेळी आल्यामुळे जर जातीय दंगे उफाळले तर पुराख्या म्हणजेच पोलिसांच्या पुरेशा संख्येचे अभावी शांतता आणि सुव्यवस्था राखणे कठीण होईल. दोन्हीही एकाच वेळी येत आहेत ही जी भीती होती त्याविषयी सांगायचे तर मुसलमानातील आक्रमक गटाला देखील एखादे खरेपणाचा आभास निर्माण करणारे कारण सापडू नये म्हणून अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकारिणीने अत्यंत समजूतदारपणे आपले अधिवेशन भागलपूर येथे बकरीद सर्वसाधारणपणे पाळली जात असे त्यावेळी न भरवण्याचे ठरवले आणि असा निर्णय घेतला की हिंदू महासभेच्या वहिवाटीप्रमाणे हे अधिवेशन नाताळचे सुटीत दिनांक 24 ते 27 डिसेंबर पर्यंत भरवावे. या व्यवस्थेमुळे हिंदू महासभेचे अधिवेशन
बकरीदच्या आरंभाच्या आधी 2 दिवस संपणारे असल्यामुळे मुसलमानांना आपला उत्सव मन मानेल तसा साजरा करणे शक्य होते. परंतु एकत्र येणारे दिवस वगळून आधीच अधिवेशन भरवले तरी सुद्धा जातीय तेढ वाढण्याचा आणि भावनांचा उद्रेक होण्याचा संभव आहे आणि बकरीदचा उत्सव शांतपणे पार पाडण्यात अडथळे निर्माण होतील हे कारण सरकारने पुढे करून पूर्वी घातलेली बंदी उठवण्याचे नाकारले. अधिवेशनापूर्वी बकरीद होऊ दिली असता जातीय भावना अधिक चेतवल्या जातील की जातीय दंगे आरंभ होण्याची शक्यता अधिकच आहे आणि त्यामुळे हे अधिवेशन बकरीद नंतर लगोलग भरवू देण्यातच अधिक धोका आहे ही गोष्ट सरकारच्या ध्यानातच आली नाही. नव्हे तिकडे त्यांनी जाणून बुजून कानाडोळा करण्याचे ठरवले. वस्तुतः जातीय खळबळ माजवण्यासाठी आणि मुसलमानांच्या धर्मांध फाजील उत्साहामुळे होणाऱ्या दंग्यांसाठी तर बकरीद ही अखिल हिंदुस्थानभर खूप प्रसिद्ध आहे. हे सत्य नाकारता येणारच नाही. उलटपक्षी हेही तितकेच प्रसिद्ध आहे की हिंदू महासभेची अधिवेशने शांततापूर्ण आणि सुनियोजित व्यवस्थितपणेच संपन्न होतात. बिहार सरकारने अगदी अलीकडे एक अधिकृत पत्रक काढून त्यात दिनांक 10 जानेवारी 1942 चे ठाई दिनांक 3 जानेवारी 1942 नंतर अधिवेशन भरवावे असा बंदी आज्ञेत फेरफार केलाय. परंतु या पत्रकात सुद्धा असे निसंदिग्धपणे प्रसिद्ध दिले नाही की बकरीदचे वेळी केवळ हिंदू सभेच्या आगामी अधिवेशनांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठीच जर जातीय खळबळ माजवली गेली तरीही आपण पूर्ववत बंदी आज्ञा पुन्हा काढणार नाही. अर्थात अधिवेशन बकरीदचे आधी भरवले काय किंवा नंतर भरवले काय, डेमोक्लिसच्या तरवारीप्रमाणे हिंदू सभेच्या डोक्यावर लटकत ठेवलेल्या या बंदी आज्ञेला तोंड देणे हे अपरिहार्यच आहे. पुरेसे पोलीस दल नसल्याचा सरकारचा असमर्थनीय कांगावा. आपल्या वागणुकीचे समर्थन करणारे बिहार सरकार जवळ पुराख्या म्हणजेच पोलिसांच्या पुरेशा संख्येचा अभाव हे जे निमित्त दाखवते त्याविषयी एकच गोष्ट सांगितली की पुरेशी होईल. सरकारने अनेक वेळा असे ठासून सांगितले आहे की बंदी हुकूम मोडून अधिवेशन भरवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या हाताशी असलेल्या सर्व साधनांचा नि शक्तींचा उपयोग करून सरकार असा प्रयत्न निश्चित हाणून पाडेल. आता सरकारने स्वतःच मान्यता दिल्याप्रमाणे ज्या अखिल भारतीय हिंदू महासभेच्या अधिवेशनास हिंदुस्थानच्या सर्व भागातील दशसहस्राहून अधिक हिंदू आणि अत्यंत नामांकित प्रमुख पुढारी उपस्थित राहणार, ते अधिवेशन दडपून टाकण्याचे सामर्थ्य जर एकट्या बिहार सरकारजवळ आहे आणि इतके सामर्थ्य त्यांचे जवळ आहे यात आम्हाला तरी शंकाच नाही, तर हिंदू महासभेला आपले वार्षिक अधिवेशन भागलपूर येथे भरवून आपापसात मोकळेपणाने विचार विनिमय करण्याचा नैर्बंधिक नि न्याय्य अधिकार उपभोगण्यास संमती दिली असता आक्रमक मुसलमानांचे तसे कुणी असल्यास पित्त भडकते. इतकेच नव्हे तर जे जातीय दंगे करण्याइतपत धमकीही देऊ शकतात त्या भागलपूरच्या मूढभर माथे फिरू मुसलमानांना ताळ्यावर ठेवण्यासाठी त्यांच्या विरुद्ध हे सर्व सामर्थ्य उपयोजिले असता अपुरे पडेल हे मानणे कधीतरी शक्य आहे काय? याच वर्षी मद्रास येथे अखिल भारतीय मुस्लिम लीगचे अधिवेशन भरले असता त्यात भडक नि हिंदू विरोधी भाषणे नि ठराव करून संमतीले गेले. तथापि हे लीगचे अधिवेशन शांतपणे पार पाडावे म्हणून हिंदूंनी सभा भरवण्यास, प्राणघातक शस्त्रे बाळगण्यास किंवा 5पेक्षा अधिक संख्येने एकत्र हिंडण्यास 144व्या नियमान्वये तिकडे मद्रासला हिंदूंना मनाई केली आणि इकडे हिंदू महासभेचे अखिल भारतीय वार्षिक अधिवेशन भागलपूर येथे असता सरकारने भागलपूरच्या मूढभर मुसलमानांनी शांतता आणि शिस्त राखून नैर्बंधिक मर्यादेत वागावे असे न सांगता हिंदू महासभेच्या अधिवेशनावरच बंदी घातली आणि पर्यायाने असेच सिद्ध केले की हिंदूंनी आपल्या नागरिकत्वाच्या मूलभूत अधिकारांचा उपयोग करणे हा सुद्धा अपराध होय. संबंध भारतवर्षात असलेच भेदनीतीदर्शक, पक्षपाती नि हिंदू विरोधी धोरण सरकारने आजपर्यंत अवलंबिले आहे आणि आक्रमक मुसलमान गटांच्या अतिरेकी धर्मांध गुंडगिरीला वाव मिळू नये म्हणून हिंदूंच्या मिरवणुका, मूर्ती विसर्जन नि परिषदा यांच्या विरुद्ध बंदी आज्ञा काढण्यात येत आहेत आणि या हिंदू विरोधी धोरणासाठी एकच एक सर्वसाधारण कारण पुढे केले जाते, ते म्हणजे शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे जे सरकारचे कर्तव्य आहे ते निर्बंधानुसार वागणाऱ्या जनतेला आपल्या सर्व न्याय्य अधिकारांचा उपयोग करता येईल अशाच पद्धतीने पार पडले पाहिजे. उलटपक्षी आक्रमक नि गुन्हेगार लोकांना संतोषविण्यासाठी
निर्बंधांच्या मर्यादेत वागणाऱ्या जनतेसच आपले सर्व मूलभूत अधिकारही सोडायला लावून निर्माण केलेली शांतता आणि सुव्यवस्था म्हणजेच खरी अशांतता आणि अव्यवस्था होय. हे असले पक्षपाती धोरण सरकार सर्व हिंदुस्थानभर स्वीकारते. त्याच्या बुडाशी एकच कारण आहे, ते हे की हेकेखोर अतिरेकी मुसलमानांपेक्षा हिंदू लोक हे सरसकट शांत आणि निर्बंधशील लोक असल्यामुळे त्यांचेवर असल्या अपमानास्पद आणि अन्याय्य अटी लादून त्यांचे पालन निमूटपणे करविणे हे अधिक सोपे आहे. हिंदू, ख्रिस्ती आणि पारशी लोकांचे सामाजिक आणि धार्मिक उत्सव इतक्या शांतपणे पार पडतात की हिंदुस्थानातील सर्व जमातीच्या लोकांना आनंद वाटण्यासारखे आणि उपभोगण्यासारखे कित्येक प्रसंग त्यात असतात. परंतु तेच बकरीद किंवा मोहरम सारखे मुसलमानांचे कुठलेही धार्मिक सण वा सामाजिक सण असोत, त्यात हिंदूंचा रक्तपात आणि हिंदू विरोधी बंडाचा कळस असावयाचाच. केवळ हिंदूच नव्हेत तर मुसलमानेतर सर्व जमातींना मुसलमानांचे हे उत्सव म्हणजे वित्त आणि जीवित यांच्यावर आलेले एक अरिष्ट असेच सातत्याने वाटते. याचे दायित्व केवळ दंगेखोर मुसलमान गुंडांवरच पडते असे नाही, तर त्याला सरकारची मूर्खपणाची आणि हिंदू विरोधी पक्षपाताची वागणूक सुद्धा उत्तरदायी आहे. कारण अशा प्रसंगी मुसलमानांच्या दंगेखोर प्रवृत्तींना शासन करून आळा घालण्याचे सोडून हिंदूंनाच आपले नागरिकत्वाचे मूलभूत अधिकार सोडण्याची आज्ञा काढून पर्यायाने या गुंडगिरीला एक प्रकारचे प्रशस्तीपत्र देण्याचे धोरणच सरकार स्वीकारित असते. हिंदू महासभेच्या भागलपूर येथील अधिवेशनाच्या बंदीचे समर्थन करताना सरकारने आणखी एक निर्लज्ज स्पष्टीकरण दिले आहे की ही बंदी आज्ञा केवळ एकाकी अशा भागलपूर नगरातील मूढभर मुसलमानांचा बकरीद सण शांतपणे पार पडावा ह्यापरते दुसरे तातडीचे आणि न्याय्य कारणच नाही. अखिल भारतीय हिंदू महासभेचे अधिवेशन बकरीदचे पूर्वी भरू दिले असते आणि हिंदूंना हा न्याय्य अधिकार उपभोगू दिला असता मुसलमानांच्या जातीय भावना भडकतील अशी शंका जर सरकारला होती, तर इतर जमातींनी आपापले न्याय्य अधिकार उपभोगले असता ज्यांचे पित्त भडकते त्या आक्रमक आणि असहिष्णू अशा गुंडांना शिक्षा करून गुंडगिरीचे दमन करणे हे सरकारचे कर्तव्य होय. याच दिवसात ख्रिस्त्यांचे पित्त भडकल्याचे कुठे ऐकूयात नाही. इतकेच नव्हे तर हिंदूंच्या सणावाराच्या सुट्यांप्रमाणे या ख्रिस्त्यांच्या सुटीमुळे अशा अखिल भारतीय परिषदा भरवण्यास विशेष सवलत मिळते. सरकारच्या या मुसलमान गुंडगिरीला हाताशी धरण्याच्या मूर्ख धोरणामुळेच मुसलमान लोक इतके असहिष्णू आणि धर्मवेडे झालेत. उदाहरणार्थ, नेलोर येथील सरकारी न्यायालयानेच असे प्रकटपणे मान्य केले की हिंदूंचे न्याय्य अधिकारांचे प्रकरणी नैर्बंधिक आज्ञांचे सुद्धा मुसलमानांकडून अनुपालन करण्यास अधिकारी वर्ग असमर्थ ठरतो. ज्या सरकारचे अधिकारी न्यायालयाने मुसलमानांच्या आगळीकीविरुद्ध दिलेले निर्णय प्रत्यक्ष कार्यवाहीत आणण्याचे नाकारतात आणि मुसलमानांच्या आक्रमणांना हाणून पाडून न्यायालय संमत अशा हिंदूंच्या नागरिक अधिकारांना संरक्षण देण्याचे नाकारतात आणि असे न केले तर दंगे भडकतील असे आपल्या विचित्र वागणुकीचे लंगडे समर्थन करतात, अशा सरकारचा राज्य करण्याचा नैतिक अधिकार तरी पूर्णपणे संपला असे म्हणावे लागते. या बंदीचे स्वरूप अन्याय्य तर आहेच, पण त्यातही तिची वैधता ही गंभीरपणेच संशयास्पद आहे. भारत संरक्षण निर्बंधान्वये प्रांतिक सरकारांनी जनतेत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जे अधिकार वापरावयाचे असतात ते ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेल्या हिंदुस्थानच्या संरक्षणाची निश्चिती करण्यासाठी आणि युद्ध प्रगतीसाठी तसे करण्याची आवश्यकता भासल्यास वापरावयाचे असतात. कल्पनाशक्तीला कितीही ताण देऊन विचार केला तरी सरकारला असे मुळीच म्हणता यावयाचे नाही की युद्ध प्रगती आणि ब्रिटिश हिंदुस्थानचे संरक्षण यांचे आड येईल असे काहीतरी हिंदू महासभेच्या अधिवेशनामुळे होणारे होते. इतकेच काय, अखिल भारतीय अशा प्रमुख संस्थांपैकी केवळ एका हिंदू महासभेनेच हिंदुस्थानच्या संरक्षणापुरते सरकारशी प्रतिसहकाराच्या धोरणाचा प्रचंड पुरस्कार केलाय, हेही जमेस धरावे लागेल. हिंदू महासभेचे जवळजवळ सर्व प्रथम श्रेणीचे पुढारी सर्व देशभर दौरे काढून केवळ सद्य परिस्थितीत हिंदू हित संरक्षणासाठी हे सहकार्य आवश्यक आहे याच कल्पनेनं नव्हे तर प्रतियोगी सहकारितेच्या खऱ्याखुऱ्या इच्छेमुळे सर्व हिंदूंना
सैन्याच्या सर्व विभागात शिरण्याचा आदेश देत आहेत. सहस्रावधी सभासदांनी भूदल, नौदल आणि वायुदल यामध्ये प्रवेश मिळविला आहे. म्हणून हिंदुस्थानचे संरक्षण किंवा युद्ध प्रगती यांचे मार्गात खीळ घालण्याचा किंवा याला विरोधण्याचा हिंदू महासभेचा मानस असेल असे मानण्याला तिळमात्र जागा नाही. सरकारनेही आपल्या बंदी आज्ञेमध्ये असल्या कारणांचा नामनिर्देशही केलेला नाही. यावरून ही बंदी भारत संरक्षण निर्बंधाच्या कक्षेत येऊ शकत नाही आणि म्हणूनच या अधिवेशनावरील ही बंदी मूलतःच अनैर्बंधिक आहे. असा नैर्बंधिक दृष्टिकोन हिंदुस्थानातील मोठमोठ्या निर्बंध पंडितांचा असून त्यावरून हेच सिद्ध होते की बिहार सरकारने केवळ राजकीय नव्हे तर नैर्बंधिक घोडचूक केली आहे. यास्तव सर्वसाधारणपणे जनतेचे आणि विशेषतः हिंदूंचे नागरिकत्वाचे मूलभूत अधिकारांविषयीचे ठाम मत प्रतिपादन करून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी ही अन्याय्य, अपमानास्पद आणि अनैर्बंधिक बंदी आज्ञा झुगारून आपले अधिवेशन भागलपूर येथेच तेही ठरलेल्या दिनांकालाच भरवायचे असा महासभेने निश्चय केलाय. आम्ही भागलपूरला जे जात आहोत ते सरकारला नुसतेच आव्हान देण्यासाठी नसून आमचे नैर्बंधिक अधिकारांचे ठाम प्रतिपादन करून ते प्रत्यक्ष बाणविण्यासाठीच होय. हिंदूंच्या नागरिक आणि धार्मिक अधिकारातील कसलेही आक्रमण निमूटपणे मानण्यास भाग पाडणे, त्याचप्रमाणे धर्मवेड्या मुसलमानांपेक्षा हिंदूंवर कसलाही अन्याय करणे हे अधिक सोपे आणि म्हणून तथाकथित शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचा हा एक सुकर मार्ग होय अशी जी सरकारची भ्रामक समजूत आहे तिला सुधारण्याची वेळ आता आली आहे. नागरिकत्वाचे मूलभूत आणि नैर्बंधिक अधिकार उपभोगण्याच्या प्रयत्नांमध्ये जरी एखाद्या वेळी सरकार अत्यंत अन्यायाने किंवा अनैर्बंधिकपणे पुराख्या म्हणजेच पोलिसांना हिंदूंचे अंगावर घालून भिवविते तरी आणि असल्या प्रकारच्या हिंदूंच्या स्वाभिमानावर आघात करणाऱ्या ज्या म्हणून घटना जेथे जेथे आणि जेव्हा जेव्हा घडतील त्या त्या घटनांचा तेथे तेथे आणि तेव्हा तेव्हा आपल्याला शक्य असलेल्या सर्व नैर्बंधिक मार्गांनी सरकारच्या किंवा इतर कुणाच्याही हिंदू विरोधी धोरणाविरुद्ध आता प्रतिकाराचे प्रात्यक्षिक हिंदूंनी दाखवलेच पाहिजे. तरी सुद्धा मला एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली पाहिजे, ती ही की हिंदू महासभावादी लोक सरकारने वेळेचे आत बंदी उठवली नाही तरी भागलपूर येथे हे अधिवेशन भरवण्यासाठी जे जात आहेत ते काही सरकारला आव्हान देणे किंवा कुठल्याही अतिरेकी पद्धतीने न्याय्य अधिकाऱ्यांची कुचेष्टा करण्यासाठी नव्हे तर सभा संहतीचा जो न्याय्य अधिकार द राईट ऑफ असोसिएशन तो प्रस्थापित करण्यासाठीच आम्ही भागलपूर येथे उभारल्या जाणाऱ्या या अखिल हिंदू ध्वजाखाली एकत्रित येऊ. जातीय भावना चेतवल्या जातील अशी कुठलीही आगळी घडवण्याचा आमचा मानस नाही किंवा नागरिक म्हणून आम्हाला असलेले अधिकार प्रस्थापिण्यापलीकडे आमचा हेतू नाही. इतकेच काय, पण शांतता आणि सुव्यवस्था यांचा निष्पक्षपणे आणि घटनात्मक दृष्ट्या अर्थ लावला तर ती राखण्यास सरकार इतकेच हिंदू महासभावादीही उत्सुक असल्यामुळे इतर जमातीच्या न्याय्य अधिकारांवर आम्ही आक्रमण होऊ देणार नाही. अधिवेशनातील कामकाज चालवण्याचा जो नैर्बंधिक अधिकार तो प्रस्थापिण्यासाठी निशस्त्र प्रतिकाराचे जे शस्त्र उपसले त्या पलीकडे आम्ही कुठल्याही शारीरिक विरोधांचे प्रदर्शन किंवा त्यांचा प्रत्यक्ष अवलंब न करता सरकारने जरी आमच्यावर बंदी घालून आमच्या विरुद्ध पाशवी शक्तीचा उपयोग केला तरी तशा धरपकडीत नेले जाण्याचा किंवा त्या पलीकडे जे काही वाईट घडेल त्याला तोंड देण्याचा निश्चय केलाय. धर्मवेड्या गुंडांना हाताशी धरून केवळ हिंदूतीलच नव्हे तर ख्रिस्ती, पारशी आणि ज्यू देशबंधूतीलही सत्यप्रिय आणि निर्बंधशील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करण्याचे सरकारचे धोरण सर्व नागरिकांना सारखेच घातक आहे असे ज्यांना ज्यांना वाटते ते सर्व हिंदवासीय आपली सहानुभूती आणि सहकार्य देऊन या चाललेल्या संघर्षात हिंदू सभानिष्ठांचे हात बळकट करतील अशी मी आशा करतो. जर हिंदुस्थानच्या सर्व विभागातून हिंदू संघटनवादी प्रचंडतम संख्येने भागलपूर येथे एकत्र येतील आणि हा समायिक विरोधाचा लढा आधी म्हटल्याप्रमाणे नैर्बंधिक कक्षेत शूरत्वाच्या दृढ निश्चयाने आणि कारावास नि लाठी हल्ले यांची क्षिती न बाळगता आणि अखिल हिंदू ध्वजाच्या मानरक्षणासाठी कुठलाही त्याग अधिक न मानता
निष्ठेने लढवतील आणि खरीखुरी शिस्त नि सन्माननीय शांतता यांचेवर आक्रमण घडेल अशी कुठलीही अनैर्बंधिक आगळीक आपल्याकडून घडून न देतील तर तर हिंदू महासभेचे हे 23वे अधिवेशन आजपर्यंत झालेल्या सर्व अधिवेशनांपेक्षा अधिक सरसतेने यशस्वी होईल यात मला मुळीच संदेह वाटत नाही. हे भाषण भागलपूर येथील अधिकृत अधिवेशनात अधिकृतरित्या वाचले जाण्याचा संभव बहंशी कमी असल्याने किंबहुना जवळजवळ नसल्याने आणि आता ते विस्तृत लिहिण्यास अवधीही अपुरा असल्यामुळे निरनिराळ्या दिशांकडे जाणाऱ्या मार्गात मध्यभागी जसे मार्गदर्शक फलक असतात तसे उद्याच्या भविष्यकाळात हिंदू चळवळीला मार्गदर्शक होतील अशा अतिशय महत्वाच्या काही मोजक्या विधेयांचेच काय ते विवेचन मी आता येथे करणार आहे. नेपाळचे सम्राट अधिपतींना राजनिष्ठेचा प्रणाम. हिंदूंच्या वैभवशाली गतेतिहासाचे प्रतीक नि उद्याच्या अधिकतर वैभवाचे आशास्थान अशा हिंदूंच्या एकमेव स्वतंत्र हिंदू राज्याचे अधिपती नि हिंदू धर्मरक्षक जे नेपाळचे महाराजाधिराज त्यांना मी अखिल हिंदू मात्रांचे वतीने राजनिष्ठेचा प्रणाम करीतो. ज्यांच्या कणखर हातात हिंदू हितरक्षण निश्चितपणे सुरक्षित राहील असे मार्गदर्शक हिंदूंच्या सुदैवाने आज नेपाळ सरकारचे अधिपती आहेत. महाराजा युद्ध शमशेर जंग बहादूर आजचे नेपाळ सरकारचे मुख्य प्रधान हे इतर कुणाही पेक्षा अधिक चांगल्या रीतीने जाणतात की नेपाळच्या हिंदू राज्याचे उद्याचे भवितव्य हे हिंदुत्वाच्या भवितव्याशी एकजीवपणे निगडीत झालेले आहे. वस्तुतः हिंदू हे या देशाचे राष्ट्रीय घटक होत नि त्यांचे भवितव्याला आज कोणतेही स्वरूप देणे हे आज नेपाळ सरकारचे हातात आहे. जरी हे युद्ध आपल्याभोवती सर्व बाजूंनी धोक्याचे कडे निर्माण करीत आहे तरी त्याच युद्धाने पुष्कळ संधी निर्माण करून ठेवली आहे. हिंदूंचे पुनश्च संपूर्ण एकत्रीकरण हे अंतिम उद्दिष्ट दृष्टीसमोर ठेवून नेपाळच्या हिंदू राज्याने चालू युद्धात ब्रिटिश सरकारशी स्नेह जोडण्याचे ठरवले आणि आपले शूर गुरखा सैन्य हिंदुस्थानच्या सरहद्दीचे संरक्षण नि इतर समरक्षेत्रात परकीय शत्रूंच्या चढाईचे निवारण करण्यासाठी पाठवले. ही गोष्ट राजनीतीला धरूनच आहे, कारण ते अंतिमतः हिंदू हितसंवर्धक ठरेल. राजाधिराज नेपाळच्या सम्राटांनी हे जे परिणामकारी सहाय्य केले त्यांचे पारितोषिक म्हणून नेपाळच्याच अधिराज्यात केवळ 100 वर्षापूर्वी असलेले नि कालांतराने ब्रिटिशांनी आपल्या राजवटीस जोडलेले पंजाब नि बंगाल प्रांतातील जिल्हे परत देऊन उपकाराची फेड करावी. हेही उत्साहजनक आहे की नेपाळचे भूसैनिक युद्धोपयोगी गुणांमध्ये नि आत्यंतिक प्रतिकार क्षमतेमध्ये जगातील कुठल्याही राष्ट्रांशी बरोबरी करण्याइतपत सिद्ध नि अद्ययावत आहेत. परंतु नेपाळचे वायुसैनिक सुद्धा केवळ स्वतःचेच नव्हे तर समस्त हिंदू राष्ट्राचे संरक्षण करण्याइतके सिद्ध, अद्ययावत नि बलशाली होण्याच्या दिवसाची आम्ही वाट पाहत आहोत. हिंदुस्थानच्या पूर्व सीमेवरील कुठल्याही प्रांताइतकीच नेपाळला वायुमार्गे होणाऱ्या हल्ल्यापासून भीती आहे. हिंदुस्थानच्या अगदी किनाऱ्यालगत आधीच युद्ध येऊन ठेपल्याने एकदम एक भय नि संधी निर्माण झालीये आणि मला असा दृढ विश्वास आहे की नेपाळचे सुज्ञ नि दूरदृष्टी मुख्य प्रधान या चालून आलेल्या संधीचा सदुपयोग करून घेतील नि अगदी उद्याच्या भविष्यकाळात नेपाळमध्ये एक प्रबळ वायुदल सिद्ध करतील. ज्या दुसऱ्या विधेयकाकडे मी नेपाळ सरकारचे लक्ष वेधू इच्छितो ते विधेय तुलनात्मक दृष्ट्या कदाचित अगदी त्वर्य नसले तरी सुद्धा दुर्लक्षणीय मात्र नाहीच नाही. काही साधारण विश्वसनीय गोटातून असे कळते की मुसलमान लोक आपल्या नेहमीच्या चोरट्या नि घातुक मार्गाचा अवलंब करून नेपाळमध्ये आपले संख्याबळ वाढवण्याचा नि आपले अस्तित्व प्रबळपणे भासवण्याचा प्रयत्न करीत आहेत. नेपाळमध्ये मशिदींची संख्या द्रुतगतीने वाढत आहे आणि असावध किंवा अनाथ हिंदू मुलींनी अर्भके फूस लावून आसपासच्या टोळ्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये पळवली जातात नि शेवटी मुसलमान धर्मात बाटवली जातात. मुसलमानांचे संख्याबळ या हिंदू राज्यात नि त्यांचे अवतीभोवती वाढवण्याच्या अनेकविध नि पद्धतशीर योजना बऱ्याच कालावधीपासून चालू आहेत. मी नेपाळ शासनाला अशी विनंती करतो की हिंदूंच्या स्थैर्याला नि संख्याबळाला असलेला हा धोका कमी लेखू नये आणि या विषयात सदैव सावधानता आणि दक्षता घ्यावी.
मशिदी प्रथम प्रार्थनास्थळे म्हणून बांधल्या जातात, परंतु हिंदुस्थानात अन्यत्र कित्येक आलेल्या अनुभवांप्रमाणे त्यांचे रूपांतर हिंदू विरोधी धर्मांधता, धर्मवेड निर्माण करण्याच्या भट्ट्यात अनेक भागात अगदी त्वरीय होते. मुलांना पळवून नेणे नि स्त्रियांचे अपहरण करणे हा कार्यक्रम वरपांगी पाहू जाता वैयक्तिक गुन्ह्यांमध्ये मोडला जाईल. परंतु आम्हा हिंदूंना इतिहासापासून जर काही बोध घ्यावयाचा असेल तर इतिहास आम्हाला हेच शिकवतो की उपरनिर्दिष्ट मार्ग प्रत्येकी वैयक्तिक किंवा दुर्लक्षणीय भासले तरी याच मार्गाचा सांघिक अवलंब मुसलमानांनी आपली संख्या वाढवण्यासाठी नि आपले वर्चस्व हिंदुस्थानात प्रस्थापित करण्यासाठी परिणामकारकपणे आजपर्यंत केला नि आजही करीत आहेत. एखाद्या हिंदू राजाने मशीद बांधण्यास संमती दिली की सर्व धर्म निर्विशेष म्हणून अमाप स्तुती केली जाई. परंतु आता असले उदात्त प्रेम म्हणजे आत्मघातकी मूर्खपणा होय हे ओळखून हिंदूंनी अशा वृत्तीचा द्वेष करायला शिकले पाहिजे. अशी वेळ आता येऊन ठेपली आहे. या उदात्ततेच्या रोगाने पछाडल्यामुळेच आपल्या पूर्वीच्या हिंदू राजांनी जगातल्या निरनिराळ्या विभागातील परकीयांना हिंदुस्थानात येऊ दिले, स्वतःच्या भाऊबंधांप्रमाणे वागणूक दिली आणि त्यांना संरक्षण देऊन आपल्या हिंदू बांधवांच्या बरोबरीची श्रेष्ठता दिली. आणि आता त्याचे भयानक परिणाम आपणास भेडसावित आहेत. तात्पुरते म्हणून आलेले पाहुणे आता घरधान्यालाच बाहेर हुसकण्याची तंबी देत आहेत. म्हणून नेपाळ सरकारने अशा सर्व लोकांना निसंदिग्धपणे सांगावे की कुठलेही हिंदू विरोधी कृत्य वा चळवळ यांची गय नेपाळमध्ये केली जाणार नाही आणि अप्रतिमपणे डोळ्यात तेल घालून पहारा ठेवला पाहिजे की नेपाळातील कुठलीही अहिंदू जमात नि त्यातही विशेषतः मुसलमान जमात लोकसंख्येमध्ये 100 वर्षापूर्वी जी नोंदली गेली त्यापेक्षा अधिक वाढत नाही. वेगळ्या शब्दात ती जितकी उणावेल तितके चांगले. हिंदू महासभेच्या उदंड चळवळीची सुसाट वेगाने प्रचंड प्रगती. गतवर्षातील घटनांचा आढावा घेता निर्विवादपणे, ठामपणे नि ठासून असे सांगता येऊ शकते की महासभेच्या नेतृत्वाखाली चाललेली हिंदुत्वाची चळवळ ही वेगाने सर्व हिंदुस्थानभर पसरत चाललीये. शुद्धीचे कार्य, अस्पृश्यता निवारणासाठी केलेले परिणामकारक नि यशस्वी भगीरथ प्रयत्न अखिल हिंदुस्थानात सर्वदूर सर्वत्र नेटाने तडीस नेलेला जनगणनेचा कार्यक्रम, हिंदूंच्या नागरी आणि धार्मिक अधिकारांचे शेकडो वस्त्यांमध्ये जाऊन केलेले संरक्षण, हिंदुस्थानातील प्रांतोप्रांती विस्तृत प्रदेशात तथाकथित पाकिस्तानी दंग्यांचा भाग म्हणून मुस्लिमांच्या सशस्त्र आक्रमक मोहिमांना तोंड देऊन त्या आक्रमणांच्या लाटा उसळण्याआधीच फोडून काढून आणि दारूच्या धुंदीत अतिशय क्रूरपणे घातलेले गोंधळ आपल्यालाच महाग पडले आणि हिंदूंच्या चळवळीमध्ये वाकड्या दृष्टीने पाहण्यात यश येणे शक्य नसल्याची त्या हिंदू विरोधी पाशवी शक्तींना आणून दिलेली प्रचिती नगरपालिका आणि मंडळे यांच्या निवडणुकीत महाराष्ट्र, बंगाल, आसाम नि हिंदुस्थानातील इतर विभागात महासभानिष्ठांनी निवडणुकात 20-20 जागांवर मिळवलेले विजय इतकेच काय, परंतु वऱ्हाड सारख्या ठिकाणी मिळाल्याप्रमाणे निवडणुकीतील 1-2 ठिकाणचे अपयश सुद्धा. या सर्व घटनांचा साकल्याने विचार केला असता असे निर्विवादपणे म्हणता येते की आता हिंदू महासभा ही ज्याच्याकडे विपक्षास गर्वाने फुगून जाऊन दुर्लक्षिता येणार नाही असे एक प्रचंड शक्ती केंद्र अत्यंत द्रुतगतीने होत आहे आणि गेली 50 वर्षे तरी दंग्याचा धुमाकूळ घालीत हिंदुस्थानभर वाढत चाललेल्या अहिंदू पाशवी शक्तींना प्रतिकारण्या इतपत बलशाली आधीच झालेली आहे. परंतु महासभेच्या यशोमंदिराचा कळस या प्रत्यक्ष दिसणाऱ्या निस्फुटशः दिलेल्या घटनात नसून तिचे विशुद्ध तत्वज्ञान नि प्रचारद्वारा ज्याला मानसिक क्रांती हेच नाव योग्य दिसेल इतका आश्चर्यकारक परिणाम हिंदूंचे मनावर अप्रत्यक्षपणे घडवून आणला त्यात आहे. हिंदू महासभाध्यक्षांचे नि देशातील सर्व विभागातून आलेल्या प्रथम श्रेणीच्या हिंदू पुढाऱ्यांचे स्वागत करताना आहे रे नि नाही रे या उभय वर्गातील अशा कोट्यवधी हिंदू जनतेने दाखवलेली अतुलनीय उत्सुकता, जी उत्सुकता अत्यंत उत्कंठतेने लक्षावधी मुखातून निघालेल्या हिंदू धर्म की जय, हिंदुस्थान हिंदुओं का या वातावरण भेदून टाकणाऱ्या, अहोरात्र निनादत राहणाऱ्या अतिशय योग्य अशा घोषणात दिसून आली. त्या उत्सुकतेने असे प्रत्यक्ष दाखवले की
हिंदूंनी आपणच आपल्या पायावर पाडून घेतलेल्या न्यूनगंडाचा धोंडा ढकलून दिलाय आणि एक राष्ट्र या नात्याने हिंदू म्हणून आपल्या राष्ट्रीय जागृतीची जाणीव त्यांना पुन्हा झाली नाही, या मानसिक संक्रांतीचे वैशिष्ट्यपूर्ण प्रकटीकरण हिंदुस्तान हिंदुओं का या घोषणेव्यतिरिक्त इतर कोणत्याही शब्दांनी करता आले नसते. महासभेच्या चळवळीमुळे निर्माण झालेल्या या हिंदुत्वाच्या भावनेने काँग्रेसच्या तटबंदीत आतल्या बाजूने भगदाड पडत आहे. गांधी प्रणित भ्रांत राष्ट्रीयत्वाच्या कल्पनेच्या अफीमबाज गुंगीत आपण हिंदू आहोत ही गोष्टही जे संपूर्णपणे विसरून गेले होते, अशा सहस्रावधी काँग्रेसी हिंदूंनी आपल्या हृदयाची छाननी करण्यास आरंभ केलाय. हिंदुत्वासाठी यशस्वी चळवळ केल्याशिवाय ते अंतःकरणाच्या अगदी आतल्या गाभ्यात का होईना पण हिंदू महासभेला धन्यवादच देत आहेत. इतकेच नव्हे तर थोड्याफार दिवसांच्या आत स्वेच्छेने ते आमचे शिबिरात येऊन मिसळतील असे निश्चयाने म्हणता येते. हिंदू सभेच्या ह्या प्रचाराचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे जे काँग्रेसवाले हिंदू महासभानिष्ठांना आपली मते हिंदू हितरक्षणाचे अभिवचन देणाऱ्यांनाच द्या असे हिंदू मतदारांना सांगून निवडणुकांना जातीयतेचा वास लावल्याविषयी दोष देत त्यांचेवर हिंदू मतदारांना असे सांगण्याचा प्रसंग आलाय की जरी आम्ही काँग्रेसचे अनुज्ञापत्रकानुसार तिकिटावर निवडणुकीसाठी सर्वसाधारण म्हणून उभे असलो तरी आम्ही हिंदूतील हिंदूच आहोत आणि हिंदुत्व निष्ठेतही यत्किंचितही कमी नसून हिंदू हितरक्षणात आम्ही हिंदू महासभेच्या इच्छुकालाही हार जाणार नाही. जरी ही कळकळीची आर्जवे तात्पुरती हिंदूंची केवळ मते उपटण्यासाठीच केलेली असली तरी काँग्रेसच्या इच्छुकांना अशी विनंती हिंदू मतदारांना करावी लागली, ह्यापरते हिंदू चळवळीच्या सामर्थ्याचे अधिक चांगले गमक दुसरे कोणते असू शकणार. काँग्रेसला हिंदू महासभेचे एक उपांग म्हणून आपले अस्तित्व ठेवावे लागले किंवा हिंदूंच्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रतिनिधित्वाच्या अधिकारावर पाणी सोडून सामुदायिक प्रतिनिधित्वाचा दावा सांगणारे आपले दुकान नित्याचे बंद करावे लागले. मुसलमानांनी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसारच मिळणाऱ्या प्रतिनिधित्वावर संतुष्ट राहिलंच पाहिजे. हिंदू सभेने मिळवलेला तिसरा अतिशय महत्वाचा विजय म्हणजे हा की सर्वसाधारणपणे मुसलमान विशेषत्वाने मुस्लिम लीग यांच्या अतिरेकी महत्वाकांक्षांना प्रतिस्पर्धी विरोधक म्हणून हिंदू सभेचे स्थान आज सर्वतोमुखी गाजत आहे. कार्यकारी मंडळ म्हणजेच एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या विस्तृतीकरणाचा प्रश्न असो वा राष्ट्रीय संरक्षण मंडळ म्हणजेच नॅशनल डिफेन्स काउन्सिल किंवा संरक्षण सल्लागार समिती म्हणजेच डिफेन्स ॲडव्हायझिंग कमिटी बनवण्याचा प्रश्न असो, मुस्लिम लीगवाल्यांनीच हे मान्य केले आहे की त्यांच्या अवास्तव मागण्या दुर्लक्षिल्या गेल्या त्यांचे बेत हाणून पाडून त्यांची फसगत केली आहे. मिस्टर ॲमेरी यांनी स्वायत्त पाकिस्तान योजना डावलून न टाकण्याचे सरकारी अभिवचन मोडून आणि इतकेच नव्हे तर प्रथम हिंदुस्थानवर काही प्रवचने झोडून आपला विश्वासघात केला, याविषयी मिस्टर जिना रागावतायत. इकडे बंगालमध्ये हिंदूंना सतायंगेच्या वाघासारख्या डरकाळ्या गतवर्षी फोडणारा फजलुल हक्क आता मात्र अगदी मऊ होऊन शुद्धीवर येऊन मुस्लिम लीगकडून घटस्फोट मिळण्याची भीती असतानाही हिंदू महासभेशी सहकार्य करणे अधिक चांगले अशी भाषा बोलू लागलाय. आसाममध्ये तर सर सादुल्ला खानाची काहीच डाळ न शिजल्यामुळे त्याला रातोरात मुख्य प्रधानकीचे त्यागपत्र देऊन काळे करावे लागले. या प्रांतातील ही तथाकथित लीग मंत्रिमंडळे एखाद्या पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे निमिषार्धात कोसळून भुईसपाट झाल्याने मुस्लिम लीगला आपण आता अगदी अगतिक परिस्थितीत सापडलो आहोत आणि आपल्या साऱ्या भंगड महत्वाकांक्षा धुळीस मिळतात की काय असे वाटणे अगदी साहजिकच होय. लीगची आज सर्व बाजूंनी निराश आणि अगतिक परिस्थिती झाली, याला हिंदू महासभानिष्ठांनी केलेला विरोध हे एक अतिप्रमुख कारण आहे. हे सत्य नाकारून चालणार नाही. सर्व हिंदू लोक दिवसानुदिवस हिंदू महासभेच्या तत्व प्रणालीकडे झुकू लागले आहेत आणि अर्थातच सर्व हिंदू विरोधी आक्रमणांना तोंड देण्यासाठी अधिक संघटित आणि बलशाली होत आहेत. याचा विचार केला असता उद्याच्या भविष्यकालातील लीग समोर आशादायी वातावरण मुळीच नाही. हिंदुस्थानच्या इस्लामीकरणाच्या आशा सुद्धा या युद्धाने निष्फळ ठरवल्या आहेत. नुकतेच गेल्या एप्रिलमध्ये मुस्लिम लीगचे अधिवेशन मद्रास येथे भरले असता मिस्टर जिना यांनी सरकारने हिंदू यांना अशी गंभीर सूचना दिली की
जर मला जे पाहिजे आहे ते तुम्ही न कराल तर इतर लोक येऊन ते करतील. नि हिंदुस्थानचे तुकडे तुकडे करून ढिगांनी पाकिस्ताने निर्माण करतील. या धमकीचे पुष्ट्यर्थ इतर प्रमुख मुसलमान पुढाऱ्यांनीही हेच सांगितले की हिंदुस्थानच्या सीमेपलीकडे बलाढ्य मुसलमान राष्ट्रे आज अस्तित्वात आहेत आणि हिंदुस्थानातील हिंदूंच्या गांजणुकीतून आमची मुक्तता करणारे ते विधिनियत स्वातंत्र्यदाते होत. अशा दृष्टिकोनातून हिंदुस्थानातील मुसलमान त्यांच्याकडे पाहत असल्यामुळे त्यांच्याशी संधी करण्यास आम्ही मुळीच मागे पुढे पाहणार नाही. परंतु दुर्दैवाने हे इतर किंवा हिंदुस्थानच्या सीमेपलीकडील आमची बलाढ्य मुसलमान राष्ट्रे यापैकी एकही जण आपल्या ठिकाणी स्थिर असे उभे नाही. गेल्या महायुद्धात त्यावेळचा अमीर अमानुल्ला हा हिंदुस्थानातील मुसलमानांचा स्वातंत्र्यदाता होऊ घातला होता आणि गांधीजींच्या आत्मघातकी पाताळ यंत्री आणि हिंदुद्वेषी खुळामुळे या दोन राष्ट्रीय नेत्यांनी अली बंधूंनी त्याला दिल्लीला हिंदुस्थानचा भावी अनभिषिक्त सम्राट म्हणून आणण्याचा कट केला. परंतु बच्चाई सक्कूने एका पाणक्याच्या पोऱ्यानेच हिंदुस्थानचा सम्राट होऊ घातलेल्या त्यावेळच्या अमीराला नाहीसे केले. त्यावेळी ज्याने नाझींशी सूत जमवले होते तो इराणचा रेझा शहा आता त्या इतरांमध्ये जमा होत असेल आणि बहुसंख्य हिंदूंच्या जाचातून हिंदुस्थानातील मुसलमानांना मुक्त करण्यासाठी त्याच्याकडे हे दुसऱ्या क्रमांकाचा मुक्तीदाता म्हणून डोळे लावून बसले असल्यास त्याचाही ठाव ठिकाणा आज कुणाला माहीत नाही आणि हिंदुस्थानकडे येण्याऐवजी त्याने मॉरिशसकडे जाणारी गाडी पकडली असावी असे वाटते. हिंदुस्थानातील मुक्तीदाता होण्याचे ठाई बापडा बिचारा रेझा शहा आपल्याच मुक्ततेसाठी अगतिक होतसाथा दुसऱ्याकडे डोळे लावून बसलाय. तुर्की लोक बिचारे एकीकडे जर्मन तर दुसरीकडे ब्रिटिश सैन्याच्या कात्रीत सापडले आहेत. त्यांना आपले उद्याचे भवितव्य काय याची सुद्धा कल्पना येऊ शकत नाही आणि त्यांचे समोर हॉप्सन चॉईस याप्रमाणे एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे पुढे सरकत असलेल्या वरील दोन युरोपियन सैन्यांपैकी एकाला शरण जाणे हा होय. हिंदूंनी जे नाकारले ते घडवून आणून हिंदुस्थानचे पाकिस्तान पद्धतीवर तुकडे करण्यास बाहेरून येण्याची कोणाही मुसलमानी राष्ट्रास अजूनही इच्छा नि धमक असेल तर त्याचे सांप्रतचे नागाव नि ठाव ठिकाणा लीगने सांगितल्यास आम्हाला फार आनंद वाटेल. का हिंदुस्थानच्या सिंहासनावर चढण्यासाठी इच्छुक म्हणून आमचे घरगुती हिज एक्झॉल्टेड हायनेस निजाम हेच उभे राहू म्हणतायत? तसे असल्यास इफ दीज बी द गॉड्स ऑफ इस्रायल, वा इस्रायलला हेच तुझे त्राते विधाते ठरतील, हेच काय ते आम्ही म्हणू शकतो. सर्वसाधारणपणे असे म्हणावयास प्रत्यवाय नाही की आमच्या मुसलमान देशबांधवांनी असे हवेत पोकळ मनोरे बांधून स्वतःचे बालिश मनोरंजन करण्याचे सोडून स्वतःच्याच हितासाठी जे अपरिहार्य त्यास मान तुकवली पाहिजे. ही वस्तुस्थिती आढळ आणि अटळ आहे की मुसलमान अल्पसंख्या आहेत नि असलेली हिंदूंची प्रचंड बहुसंख्या ह्या उपरही विशेषत्वाने कमी करण्याचा यत्किंचितही संभव आता तरी उरला नाही. शुद्धीची चळवळ नि हिंदूंमध्ये झालेली प्रचंड जागृती या दोन शक्तींनी बळाने व धाक दपटशाने चाललेल्या इस्लामीकरणास नित्याचा पायबंद घातलाय. एखादा औरंगजेब किंवा अल्लाउद्दीन जरी वरून आज उतरून आला तरी त्याला आता बळाने किंवा धोक्याने मूढभर हिंदू सुद्धा नित्याचे नि वंश परंपरा बाडगे ठेवता यावयाचे नाहीत. ढाक्का येथे याच वर्षी झालेल्या दंग्यात बंगालमध्ये बळाने बाटविलेल्यांचेच उदाहरण घ्या. पुष्कळ खेड्यांमध्ये शेकडो हिंदू कुटुंबांचे बळाने इस्लामीकरण करण्यात आले आणि त्या मुसलमान दंगेखोरांना असे वाटले कारण केवळ 200 वर्षापूर्वी तशी वस्तुस्थिती होती की ती खेडी पाकिस्तानमध्ये नित्याची झाली. परंतु दंगे दडपले जाऊन सर्वत्र शांत होते न होते तोच त्या मुसलमान लोकांना निराश करणारे असे दृश्य त्याची देही त्याची डोळा पाहावे लागले की या सर्व बाटविलेल्यांची शुद्धी निमिषार्धात झाली आणि हे सर्व बाडगे अधिक प्रखर हिंदुत्वनिष्ठ होऊन नि इस्लामी धर्मवेडाचे अधिक कडवे शत्रू होऊन आपल्या पवित्र हिंदू धर्मात पुन्हा गेले. ही गोष्ट एकदा स्पष्टपणे नि निश्चितपणे समजल्यानंतर हे ओघानेच येते की हिंदुस्थानातील मुसलमान हे केव्हाही अल्पसंख्यच राहणार आणि म्हणून त्यानुसार आपले राजकीय कार्यक्रम त्यांनी आखले पाहिजेत. विधिमंडळात किंवा सहकारी समित्यात त्यांनी आज अस्तित्वात असलेल्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाबाहेर एकही अधिक जागा मिळवण्याची अपेक्षाच धरू नये आणि पंजाबनी इतर काही प्रांत हिंदुस्थानातून तोडून
पाकिस्तानात घुसडण्याचा जो डाव आहे त्या संबंधात तर इतकेच म्हटले असता पुरे की हिंदूंनी अफगाणिस्तान गंधार देश परत हिंदुस्थानला जोडण्याचा आणि हिंदू राज्याची सीमा पार हिंदुकुशाच्या पलीकडे नेण्याचा विचार जितका सुज्ञ किंवा असूज्ञ तितकाच हाही होय. आपला तात्कालिक कार्यक्रम अहिंदूंचे हिंदूकरण म्हणजे शुद्धी अस्पृश्यता निवारण, नगरानगरातील नि ग्रामाग्रामातील खेडोपाड्यातील स्थानिक निकडी तक्रारी गाऱ्हाणी धाकदपटशा दाबादाबी दडपशाही यासारखी प्रकरणे यांचे निवारण कार्य, प्रचाराचे नित्य कार्य, सभा दौरे परिषदा आणि संघटनात्मक रचनात्मक व्यवस्थापन या आणि अशा 100 प्रकारच्या परिपाठातल्या कार्याकडे न वळता मला या ठिकाणी केवळ 2च विशेष प्रमुख निकडीच्या विषयांवरच भर देऊन स्पष्टपणे निक्षून सांगावयाचे आहे की पुढील काही वर्षात या विषयांवरच हिंदू संघटनवाद्यांनी आपले लक्ष नि शक्ती सर्व काही पराकाष्ठेने ह्या कार्यात एकाग्रतेने लावलीच पाहिजेत. अशा विषयांपैकी पहिला हिंदू महासभेच्या विचार व्यासपीठाची पहिली फळी म्हणजे निवडणुकीसंबंधीचे कार्य आणि त्याच व्यासपीठाची दुसरी फळी म्हणजे एक सैनिकीकरणाचे कार्य हा दुसरा महत्वाचा विषय होय. जे हिंदू इच्छुक उघड हिंदू विजय ध्वजाखाली हिंदू महासभेच्या दर्शिकेवरच म्हणजे खूण तिकीट याच्यावर उभे राहतील, हिंदू हित संरक्षणाची प्रतिज्ञा करतील, अशाच इच्छुकांना मात्र हिंदू मतदारांनी म्हणजेच मतदारसंघाने आपली मते दिली पाहिजेत. तेणेकरून हिंदूंची अग्रगण्य नि प्रथम प्रातिनिधिक संस्था म्हणून हिंदू महासभेला निसंशय नाकारता येणारच नाही असा दर्जा अशी पद ते प्राप्त करून देतील. आणि त्यामुळे विधानमंडळात जे काही सत्ताधिकार आज उपलब्ध आहेत ते आणि भविष्यात जे आणखी मिळवावयाचे आहेत तेही हिंदूंना हिंदूंच्या संख्येला हस्तगत करता येतील. जसे नि जोपर्यंत विधानमंडळात प्रतिनिधित्व करण्याचा काँग्रेसचा अधिकार हिरावून घेतला जात नाही तोपर्यंत हिंदूंचे विशिष्ट हितसंबंध भिंतीत चिणले जातील. दीर्घ कालांतराने नि हिंदू ही काळ्या दगडावरची रेघ हे पूर्णपणे निश्चित आहे. निवडणुकीच्या प्रत्येक चढाओढीत अखिल हिंदूंच्या हितसंबंधांचा प्रश्न गुंतलेला असतोच असतो. जोपर्यंत निवडणुकी जातीय पद्धतीवर घेतल्या जात आहेत तोपर्यंत जे हिंदुत्व निष्ठतेच्या प्रतिज्ञापत्रकावर स्वाक्षरी करून उभे राहिले आहेत आणि जे अखिल हिंदुत्वाच्या अधिकारांचे संरक्षण नि संवर्धन करण्याची शपथ न घेतलेल्या दुसऱ्या कुठल्याही संस्थेचे बंधन मानित नाहीत अशा हिंदू महासभेच्या इच्छुकांना निवडून दिले नाही तर हिंदूंना आपले विशिष्ट अधिकार नि इच्छा विधिमंडळात प्रकटविताच येणार नाहीत. हिंदुस्थानातील समस्त हिंदूंना तथाकथित राष्ट्रीय अधिकार नि हिंदूंचे अधिकार यात भेद करता येणार नाही. कारण हिंदू महासभा जिचे प्रतिनिधित्व करते ती विचार प्रणाली तरी नेमकी काय नि कशी आहे. हिंदुस्थानचे स्वातंत्र्य, हिंदुस्थानचे अखंडत्व, लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व, सर्व नागरिकांच्या पूजा स्वातंत्र्य, भाषा स्वातंत्र्य, लिपी स्वातंत्र्य आदी मूलभूत अधिकारांची अभेद निश्चिती या सर्व गोष्टी हिंदू महासभा ज्या तत्वांवर अधिष्ठित झालीये त्यापैकी काही होत. ती हे जाणते की हिंदूंच्या विशेषाधिकारांचे संरक्षणासाठीही या परिस्थितीत हिंदुस्थान राष्ट्राची नि हिंदुस्थानच्या राज्य शासन संस्थेची उभारणी या उपरनिर्दिष्ट मूलभूत नि प्राथमिक पायावरच करणे आवश्यक आहे. जे जातीय किंवा धार्मिक कल्पनांना अवास्तव महत्व देत नाहीत तशा कुठल्याही लोकांची राष्ट्रवादाची संकल्पना ह्या पलीकडे जाऊच शकत नाही. आणि हिंदूंचे विशेषाधिकार नि हिंदुस्थान राष्ट्राचे विशेषाधिकार यात भेद असूच शकत नाही असा हिंदू महासभेचा सिद्धांत आहे. हिंदुस्थानातील अहिंदू अल्पसंख्य जमातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जे काही हिंदू महासभा देऊ करते त्यापेक्षा तसूभरही अधिक स्वतःसाठीच मागत नाही. परंतु त्याचबरोबर खऱ्याखुऱ्या राष्ट्रीयत्वाच्या न्याय आणि काटेकोर वैध संकल्पनांना हेही धरून नि अनुसरून होईल की हिंदू महासभेने राष्ट्रीय ऐक्याचे नाममात्र निमित्त पुढे करून मुसलमान किंवा इतर कुणालाही केवळ ते हिंदू नाहीत यासाठी हिंदूंच्या न्याय्य अधिकारांना लुबाडून त्यातील एक तसूभरही अधिकार अर्पण करू नयेत. परंतु काँग्रेस, फॉरवर्ड ब्लॉक नि अशाच अन्य संस्था या सर्वांनी भौगोलिक भोंगळ नि भ्रामक समजुतीमुळे
या खऱ्या आणि विशुद्ध राष्ट्रीयत्वाचा त्याग करण्याचे पातक केले आहे. देशभक्तीच्या खोट्या आवरणाखाली हिंदूंच्या न्याय्य अधिकारांची पायमल्ली करणारे असे त्यांचे एक ठरीव धोरणनी तत्वज्ञान आहे. आपण जातीयवादाच्या पातळी पलीकडे आहोत हे सिद्ध करण्याचे भानगडीत या संस्थांचे हिंदू नेतेनी अनुयायी आपण हिंदू मतदारांचे प्रतिनिधी आहोत असे ठासून सांगण्याला सुद्धा काकू करतात. परंतु त्याच जातीय भूमिकेवरून चाललेल्या निवडणुकात भाग घेण्यास मात्र काकू करत नाहीत. हे खरोखर विचित्र आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादाचा नि ज्या हिंदूंनी आपल्या अधिकारांचे संरक्षण प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना निवडून दिले त्या हिंदू मतदारांचाही घात करतात. जर काँग्रेस अथवा फॉरवर्ड ब्लॉक यांना स्वतःला केवळ हिंदूंचे प्रतिनिधी म्हणवून घ्यायचे नसेल आणि अखिल हिंदी राष्ट्राचे आपण प्रतिनिधित्व करतो असेच म्हणवून घ्यायचे असेल तर तर्कशुद्ध शहाणपणाचा आणि सत्याचा प्रामाणिक मार्ग म्हणजे हिंदू मतदारांच्या शक्तीवर ते आज केवळ याच मतांवर निवडून येतात. निवडणुकीस उभे न राहणे हा होय. जोपर्यंत निवडणुका जातीय पद्धतीवर विभागल्या गेल्या आहेत तोपर्यंत या राष्ट्रीय म्हणवणाऱ्या संस्थांचे कर्तव्य हेच की आज अस्तित्वात असलेल्या कुठल्याही जातीय मतदारसंघाचे वतीने निवडणुकीसाठी उभे राहण्यास नाकारणे. जोपर्यंत खऱ्या अर्थाने राष्ट्रीय मतदारसंघ अस्तित्वात येत नाहीत तोपर्यंत त्यांनी वाट पाहावी. परंतु काँग्रेस, फॉरवर्ड ब्लॉक किंवा असल्याच इतर तथाकथित राष्ट्रीय संस्थांच्या दुतोंडी वागणुकीमुळे नि चुकीच्या धोरणामुळे केवळ हिंदूंच्याच नव्हे तर राष्ट्रीय अधिकारांची सुद्धा अपरिमित हानी झाली आहे. काँग्रेस हिंदू, तिचे सर्व अंतर्गत पक्ष नि त्यांचे नेते यांच्या या भ्रांत राष्ट्रवादाच्या चुकीच्या कल्पनांचा एक परिणाम मात्र निश्चित झाला की या काँग्रेसी हिंदूंनी त्यांच्या गटांनी नि गटप्रमुखांनी हिंदूंना पूर्णपणे हिंदूंचे म्हणून जे प्रतिनिधित्व असावयाचे त्यापासून वंचित केले आहे. यांच्या अगदी उलट विधिमंडळे, समित्या नि गोलमेज परिषदा यामध्ये मुसलमान प्रतिनिधी मात्र लीगच्या वतीने उभे असलेले किंवा जे इच्छुक अत्यंतिक आक्रमणाच्या पराकुटीला जाऊन मुसलमान समाजाच्या हितसंबंधांचे संरक्षण नि संवर्धन आम्ही करू असे उघडपणे नि अंतःकरणापासून सांगतात नि करतात तेच निवडून येतात. इकडे काँग्रेस, फॉरवर्ड ब्लॉक नि अन्य पक्षांचे मिथ्या राष्ट्रवादाच्या विचाराने भारले गेलेले हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून हिंदू मतदारांच्या मतांवर निवडून येतात आणि विधिमंडळे किंवा गोलमेज परिषदांमध्ये किंवा दैनंदिन राजकारणामध्ये सुद्धा ज्यावेळी हिंदू हित संरक्षणाचा प्रश्न उद्भवतो त्यावेळी हिंदूंची बाजू मांडण्याचे हे स्वच्छ नाकारतात. इतकेच नव्हे पण सरकारने जर त्यांना हिंदूंचे प्रतिनिधी मानले तर त्यांचा तो अपमान होय असे ते मानतात. सिंध, मुंबई इलाख्यातून अलग करणे, जातीय मतदारसंघ इथपासून तर या वर्षीच्या शिरगणतीपर्यंत ज्यावेळी श्री कृपलानींनी असे प्रकट सांगितले की शिरगणती हा जातीय प्रश्न असल्यामुळे काँग्रेसचा त्याच्याशी काही एक संबंध नाही, अशा शेकडो प्रकरणी स्वतः हिंदूंचे मतांवर निवडून आले असताही या मिथ्या राष्ट्रवादी संस्थांनी हिंदू हिताचा घात केला. मला हे व्यक्तिशः माहीत आहे की नुकतेच गेल्या वर्षी त्याच फॉरवर्ड ब्लॉकचे प्रथम श्रेणीचे काही पुढारी काँग्रेसच्या अधिकृत अधिकाऱ्यांच्याही पलीकडे एक पाऊल टाकून केवळ सरकारसमोर हिंदू मुसलमान एकीचा देखावा करण्यासाठी हिंदू हिताचा अधिक होम करून लीगला काखोटीस मारण्याचा प्रयत्न करीत होते. या मिथ्या राष्ट्रवादी संस्थांच्या नेत्यांचे हेतू वैयक्तिक हितसंबंधांचे मुळीच नव्हते. इतकेच नव्हे तर ते देशभक्तीपूर्णही होते, परंतु आत्मघातकी धोरणाने देशभक्तांना सुद्धा मूर्ख बनवले जाते किंवा त्यांचा विश्वासघात केला जाऊ शकतो. त्यांचे तत्वज्ञान म्हणा, धोरण म्हणा किंवा काहीही कारण असो, पण परिणाम मात्र हिंदूंच्या आधीच झालेल्या हानीत भर टाकण्याकडे होतो. आणि तोपर्यंत अशा मिथ्या राष्ट्रवादी संस्थांची शिस्त नि तत्व प्रणाली यांच्याशीच प्रतिज्ञेने बांधलेल्या इच्छुकांना निवडून देण्याचा आत्मघातकी मूर्खपणा हिंदू मतदार सोडत नाहीत तोपर्यंत हे असेच चालावयाचे. हिंदूंनी आपणास निवडून दिले असता आपण त्यांच्या हितसंबंधाचे संरक्षण करू असे अभिवचन एखाद्या काँग्रेस, फॉरवर्ड ब्लॉकच्या वतीने उभ्या राहिलेल्या इच्छुकाने दिले तरी ते तोकडेच होय. कारण तो या संस्थांचे भ्रांत तत्वज्ञान, शिस्त नि धोरण यांना जोपर्यंत बांधलेला तोपर्यंत त्याला स्वतःची इच्छा असली तरी आपले वचन पुरे करता यावयाचे नाही.
मी हे आश्वासनपूर्वक सांगतो की ज्या लोकांना आपल्याच पितृभू पुण्यभूमध्ये हिंदूंना स्वतंत्र, उन्नत आणि बलशाली होण्याचा अधिकार आहे असे वाटते, त्या लोकांसाठी सद्यस्थितीत सर्वात सोपा उपाय म्हणजे हिंदू महासभेच्या नेतृत्वाखाली हिंदू हितरक्षण आणि संवर्धनास प्रतिज्ञेने बांधले गेले आहेत अशाच प्रतिनिधींना त्यांनी निवडून देणे हा होय. वर दर्शवल्याप्रमाणे हिंदू महासभेची तत्वप्रणाली धोरण यथातथ्य राष्ट्रीय आहेत. यास्तव हिंदू महासभेच्या दर्शिकेवर म्हणजेच तिकिटावर उभ्या असलेल्या इच्छुकाला निवडून देण्याने हिंदू मतदारसंघ राष्ट्रीय हितसंबंधांच्या सर्वसाधारणपणे आणि विशिष्ट हिंदू हितसंबंधीच्या विशेषे करून उपयोगी पडू शकेल आणि त्यांची जपणूक जोपासना करू शकेल. खरे तर हिंदू महासभेची तत्वप्रणाली अंगीकारलेल्या हिंदूंसाठी विशिष्ट हिंदू हितसंबंध आणि राष्ट्रीय हितसंबंध यात कसल्याच प्रकारचे भेद किंवा अंतर असूच शकत नाही. पण काँग्रेस किंवा पुरोगामी गट म्हणजेच फॉरवर्ड ब्लॉक यासारख्या भ्रांत म्हणजेच मिथ्या राष्ट्रवादी पक्षांच्या दर्शिकेची बांधिलकी स्वीकारणाऱ्या इच्छुकाला निवडून देण्याचे कळत नकळत हिंदू मतदारसंघ निश्चितपणे हिंदूंच्या विशिष्ट हितसंबंधांचा ते शत्रूंच्या स्वाधीन करून विश्वासघात करण्याचा आणि यथोचित राष्ट्रीय हितसंबंधांना हानी पोचवण्याचा धोका मात्र पत्करतात, ओढवून घेतात. म्हणून मी हिंदू मतदारांना असा आदेश देतो की आपल्या हितसंबंधांचे संरक्षण परिणामकारकरित्या करू शकतील असे म्हणजे हिंदू महासभेच्या अधिकृत किंवा तिने पुरस्कारिलेल्या इच्छुकांना आपले प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याचे धोरण स्वीकारावे. कारण असे करण्यानेच सरकारला महासभा ही समस्त हिंदू लोकांची एकमेव प्रातिनिधिक संस्था मानणे भाग पडेल आणि काँग्रेसचा हिंदूंचे वतीने बोलण्याचा नैतिक व नैर्बंधिक अधिकारच हिरावून घेतला जाईल. मुसलमान मतदारसंघ काँग्रेसच्या इच्छुकाला कधीही मते न देता जो इच्छुक ह्या कोणत्याही मिथ्या राष्ट्रवादी संस्थांच्या कुठल्याही बंधनात सापडलेला नाही आणि जो मुसलमान हितसंरक्षणाचे वचन प्रकटपणे देतो त्यासच आपली मते न चुकता देतात. या एकाच निर्विवाद सत्यामुळेच सरकार आग्रहपूर्वक म्हणते की काँग्रेस मुसलमानांचे प्रतिनिधित्व करूच शकत नाही. यास्तव काँग्रेसच्या दर्शिकेवर किंवा पुरोगामी गटाच्या दर्शिकेवर म्हणजे तिकिटावर किंवा कोणत्याही मिथ्या राष्ट्रवादी म्हणजेच भ्रांत संस्थेच्या दर्शिकेवर निवडणुकीस उभ्या असलेल्या कोणाही इच्छुकाला मत म्हणून केव्हाही द्यावयाचे नाही. एवढी एक महत्वाची गोष्ट नेमकी नेमाने जर हिंदू मतदारसंघ निश्चितपणे करील तर हिंदू हितसंबंधांचे योग्य प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार जो हिंदू महासभा सांगते तो तिचा अधिकार विधितः आणि न्यायतः प्रस्थापित होईल. या निवडणुका म्हणजे सरकारने हिंदू मतदारसंघाला दिलेले आव्हान होय. त्यांनी हिंदू महासभा हीच आपली प्रतिनिधी आहे तेव्हा जातवार निवाडे येऊ घातलेले भेडसावणारे पाकिस्तान यासारख्या हिंदूंना अपायकारक म्हणजेच हानिकारक अशा प्रकारच्या कोणत्याही विषयात होणारी बोलणी, ठराव, संकेत किंवा करार ह्यापैकी कशावरही काँग्रेस इतप्पर स्वाक्षरी करू शकत नाही हे सिद्ध करावे. हिंदुस्थानची भावी घटना बनवण्यासाठी लवकरच परिषदा बोलावल्या जातील. अखिल हिंदुस्थानात मतदानाच्या वेळी हिंदूंनी हिंदू महासभेच्या इच्छुकांना त्यांचे अधिकृत पसंतीचे प्रतिनिधी म्हणून निवडून देऊन मतदानाच्या निर्णायक कसोटीवर हिंदू महासभेला तरून नेल्यास या परिषदातून मुस्लिम लीगच्या तोडीस तोड हिंदू महासभेला मान्यता देऊन महत्वपूर्ण स्थान देणे सरकारला भागच पडेल. मग केवळ काँग्रेसने स्वाक्षरी केली एवढ्याच कारणासाठी म्हणून नसतील कोरे धनादेश, नसतील जातवार मतदारसंघ, नसेल पाकिस्तान योजना, नसतील असल्या कसल्याच प्रकारची हिंदूंवर दडपणांची बंधने, यातले काहीही असणार नाही. धार्मिक, राजकीय आणि आर्थिक हितसंबंध, संस्कृती, भाषा, लिपी, प्रतिष्ठा आणि हिंदू जातीचे आणि हिंदू राष्ट्राचे संपूर्ण भवितव्य हिंदू महासभेच्या हाती पूर्ण सुरक्षित राहील आणि कोणतीही घटना, विधिविधान किंवा समझोते यावर जोपर्यंत हिंदू महासभा स्वाक्षरी करीत नाही तोपर्यंत हिंदूंवर बंधनकारक होणार नाहीत. पण जर हिंदू मतदारसंघ हिंदू महासभेच्याच प्रतिनिधींनी मात्र निवडून देईल आणि विधानमंडळात पाठविल तर उघड उघड हिंदू हितसंबंधांचे संरक्षण आणि वर्धन करण्यास प्रतिज्ञाबद्ध हिंदू संघटनवाद्यांची मंत्रिमंडळे बहुतेक हिंदुस्थानातल्या सर्व प्रांतातून बनतील आणि अगदी हिंदू अल्पसंख्य असलेल्या प्रांतातील विधिमंडळात सुद्धा
केल्या जाणाऱ्या हिंदू विरोधी आक्रमणांना परास्त करण्यासाठी आणि मुस्लिम मंत्रिमंडळांना परिणामकारकपणे दाबात ठेवण्यासाठी प्रबल विरोधी पक्ष म्हणून हिंदू संघटनवादी आपले स्थान राखतील. परिणामतः भावी काळातील निवडणूक प्रचार मोहिमांमधून या निखिल हिंदू हितसंबंधाच्या दृष्टिकोनाचे अर्थपूर्ण महत्व हिंदूंनी स्पष्टपणे जाणून घ्यावे. यासाठी मी अखिल हिंदुस्थानातील सर्व हिंदूंना आवाहन करीत आहे. दुसरा अत्यंत महत्वाचा आणि निकडीचा विषय म्हणजे हिंदूंचे सैनिकीकरण. हिंदुस्थानातील सर्व हिंदू संघटनवाद्यांनी आपल्या सर्व हालचाली नि शक्ती सर्वस्व ह्याच एका विषयावर वाकविले पाहिजे, पणास लावले पाहिजे. जवळजवळ आपल्या सागर तीरांवर आता येऊन ठेपलेले युद्ध हे एकाच वेळी एक संकटनी संधी बनून आलेले आणि त्या दोन्हींनी जणू सैनिकीकरणाच्या चळवळीचे सामर्थ्य नि तीव्रता वाढवलीच पाहिजेत अशी निर्वाणीची हाक दिली आहे. आणि म्हणून नगरानगरातील नि ग्रामाग्रामातील हिंदू महासभेच्या सर्व शाखोपशाखांनी प्रत्येकी भूदल, नौदल किंवा वायुदल या तिन्ही सेना दलांमध्ये आणि विविध युद्धसामुग्री साहित्याच्या शस्त्रास्त्रांच्या निर्मिती कार्यशाळांमध्ये भरती होण्यासाठी हिंदूंमध्ये जागृती घडवून आणण्याच्या कार्याला जुंपून घेतलेच पाहिजे. या निवडणुका म्हणजे सरकारने हिंदू मतदारसंघाला दिलेले आव्हान आहे की त्यांनी हिंदू महासभा हीच आपली प्रतिनिधी आहे हे सिद्ध करावे. ब्रिटननी युनायटेड स्टेट्स यांचे विरुद्ध जपानने लढण्यास प्रारंभ केल्यामुळे हिंदू महासभेने हिंदुस्थानच्या संरक्षण विषयक युद्ध प्रयत्नास सहाय्य देण्यासंबंधीच्या हिंदू महासभेने घेतलेल्या भूमिकेत फेरफार करण्याचे काही एक कारण नाही. हिंदू महासभेचा असा ठाम विश्वास आहे की ज्याप्रमाणे ब्रिटन, जर्मनी, इटली, अमेरिका आणि अगदी रशिया सुद्धा निस्वार्थ उद्दिष्टासाठी नव्हे तर आपापल्या हितसंबंधांच्या अनुरोधाने युद्धावर गेलेत नि त्याच हेतूंसाठी नि अनुरोधाने जपान युद्धात ढकलला गेलाय, त्यामुळे तर तोही त्याला अपवाद नाही. ज्यावेळी जगातील प्रत्येक राष्ट्र स्वहित संरक्षणाचे आणि संवर्धनशील आक्रमणाचे धोरण पुढे रेटीत आहे, अशावेळी हिंदुस्थानला सुद्धा आपल्या राष्ट्राच्या हितसंबंधांचे वर्तमान काळात आणि भविष्य काळातही संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या धोरणांचाच स्वीकार करणे भागच आहे. त्या परिस्थितीत हिंदुस्थानच्या संरक्षणाची भू, नौ, वायुदलात अधिकाधिक संख्येने शिरून नि युद्ध साहित्याच्या नि दारुगोळ्याच्या केंद्रात नि युद्धोपयोगी साहित्याच्या उद्योगालयात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करून हिंदूंनी निशंकपणे प्रतियोगी सहकारितेच्या धोरणानुसार हिंदुस्थान सरकारच्या युद्ध प्रयत्नात जोपर्यंत ते हिंदू हितरक्षणास सहाय्य होत आहेत तोपर्यंत सरकारास सहाय्य करण्यास काकू करता कामा नये, मागे राहता कामा नये. जर जागतिक परिस्थितीचा हिंदू हितरक्षणाकडे शक्य तितक्या परिणामकारकपणे उपयोग करून घ्यावयाचा असेल तर आपल्या हिंदू राष्ट्राचे सैनिकीकरण आणि औद्योगिकीकरण ह्याच दोन तात्कालिक निकडीच्या उद्दिष्टांचा पाठपुरावा करून कमाल शक्ती सामर्थ्याच्या प्रभावाने ती पदरात पाडून घेतली पाहिजेत. पुन्हा हे ध्यानात घेतले पाहिजे की जपानच्या युद्ध प्रवेशाने ब्रिटिशांचे शत्रूंकडून हिंदुस्थानवर स्वारी होण्याचे सरळ आणि तात्काळ संकट आमच्यावर आणले आहे. आपल्याला आवडो किंवा नावडो या युद्धामुळे होणाऱ्या सर्व नाशातून आपली घरेदारे नि मातृभूमी यांचे संरक्षण तर करायलाच हवे आणि तसे ते केवळ हिंदुस्थानच्या संरक्षणासंबंधी किंवा सरकारच्या युद्ध प्रयत्नांची शक्ती नि तीव्रता वाढवण्यातच शक्य होणारे आहे. म्हणून हिंदू महासभावाल्यांनी एक क्षणही वाया न घालवता हिंदूंनी सैन्य दलात भरती व्हावे म्हणून विशेषतः बंगाल आणि आसाम प्रांतात शक्य तितक्या परिणामकारकपणे हिंदूंना जागृत करण्याचे काम केलेच पाहिजे. हिंदूंनो, या सूचनांप्रमाणे वागू लागलात तर मी असे ठाम विश्वासाने सांगतो की आपल्या या हिंदू जातीचे, धर्माचे आणि राष्ट्राचे भवितव्य प्राचीन काळी होते त्यापेक्षा अधिक प्रभावशाली झाल्या वाचून राहणार नाही. मी आतापर्यंत भर दिलेल्या दोन पायऱ्या म्हणजे हिंदुत्व निष्ठांनी आज राष्ट्रात अस्तित्वात असलेली राजकीय सत्ता नि सरकारी राज्य यंत्र हस्तगत करणे आणि ज्यांचे अंतःकरण मतदानाच्या वेळी हिंदू दर्शिकेलाच मात्र मत देऊन काँग्रेसला एकही हिंदू मत न देता हिंदू संघटनवाद्यांशी तादात्म्य पावले आहे असे लक्षावधी हिंदू योद्धे भू, नौ, वायुदलात भरती करणे या दोन पायऱ्या म्हणजे केवळ पहिल्याच दोन पायऱ्या आहोत. परंतु तरीही त्या लगेचच इतक्या उच्च स्थितीप्रत नेऊन पोहोचवतील की 5च वर्षात संपूर्ण राजकीय वातावरण
हिंदुत्वमय झालेलं, हिंदूंच्या कणखर नेतृत्वाखाली चाललेलं नि कमी अधिक प्रमाणात हिंदूंच्या एकमेव अधिकाराखाली आलेलं आढळून येईल. या महायुद्धामुळे इतर सर्व प्रश्नांना गौण स्थान प्राप्त झालेले. या जागतिक गोंधळातून कोण विजयी होईल हे निश्चितपणे कुणालाही सांगता येणार नाही. तरी सुद्धा बहुशः संभवनीय म्हणून एक गोष्ट सांगता येईल की हिंदू जर या युद्ध परिस्थितीचा पुरेपूर उपयोग करून घेतील नि हिंदू संघटनांचे ध्येय पूर्णतया दृष्टीसमोर ठेवून हिंदू जातीच्या सैनिकीकरणावर भर देतील नि या उपरनिर्दिष्ट कार्यक्रमाला चिकटून राहतील, तर हिंदू विरोधी अंतर्गत यादवी युद्ध नि घटनात्मक पेच प्रसंग नि सशस्त्र क्रांतीची उठावणी असो, यासारख्या कठीण समस्यांना तोंड देत आपले हिंदू राष्ट्र अपरिहार्यपणे अधिक शक्तिशाली, सुदृढ, अखंड, एकात्म झालेले आणि अतुलनीय लाभदायक परिस्थितीत असल्याचे आढळून येईल. युद्धोत्तर काळात राष्ट्रांचे स्थान नि प्राक्तन काहीही कसेही असले तरी आजच्या विद्यमान परिस्थितीत आज तरी एकंदरीने सर्व परिस्थितीचा साकल्याने सर्वांगीण विचार करता हिंदू संघटनवाद्यांना निसंशय सहज करता येण्यासारखा नि उपकारक असा हाच काय तो दृष्टिकोन स्वीकारता येणे शक्य आहे की हिंदुस्थानच्या संरक्षणाच्या विषयापुरते, परंतु हिंदू हितकारणाला घातक होणार नाही अशा रीतीने जे काही नेहमी करता येणे शक्य आहे ते करून आपण ब्रिटिश शासनाशी क्रियाशील सख्यत्व जोडले पाहिजे. सुसंघटित एकवटलेले कितीतरी अधिक शक्तिशाली नि अतुलनीय लाभदायक सुस्थित असे आपले हिंदू राष्ट्र उदयास आलेच पाहिजे. जर रात्रीच्या घनदाट अशा काळोख्या अंधकारातून उशेची सोनेरी प्रभात जन्म घेते हे म्हणणे सत्य असेल तर तशी वेळ आज आलेली आहे. आपल्या राष्ट्राच्या पूर्व किनाऱ्यावर येऊन ठेपलेल्या नि कालांतराने पश्चिमेकडूनही येण्याची शक्यता असलेल्या या युद्धाने विस्तार, विध्वंस आणि परिणाम या संबंधात अतुलनीय ठरणारा धोका निर्माण केला आहे. परंतु यातूनच या जगासाठी एक नवा दिवस उजाडणार आहे आणि केवळ नवतरच नव्हे तर या जागतिक अनावस्थेतून एक अधिक चांगली सुव्यवस्था निर्माण होईल. ज्यांनी आपले सर्वस्व गमावले त्यांना क्वचित पुष्कळसे चांगले मिळण्याचा संभव आहे. आपण सुद्धा आपल्या सुसंधीची वाट पाहूया, प्रार्थूया की उत्तमोत्तम तेच व्हावे म्हणून कामाला लागूया.